राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. मोठा गावातून जात होता. बोटाच्या पश्चिमेकडून हा रेल्वे मार्ग जात होता. परंतु त्यावेळेस राज्य सरकार आणि केंद्र सरकारने कंपनी स्थापन केली महारेल नावाची, आणि हा प्रोजेक्ट सेंट्रल रेल्वेकडून महारेलकडे गेला. आणि काही राजकीय हस्तक्षेपामुळे हा मार्ग पश्चिमेचा पूर्वेकडे गेला, म्हणजे अकलापूर, साकूर अशा मार्ग बदलण्यात आला. त्यावेळेस पण आपण विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून आंदोलन केलं होतं. मोठा गावचे ग्रामस्थ पण इथून पुणे अकोल्यापर्यंत पायी चालत गेलो होतो. हे सर्व ठीक होतं, योग्य होतं, चला इकडचा इकडे गेला, काही हरकत नाही. परंतु आता असं केलंय, पुण्यापासून तो नगरला नेलाय, नगरवरून रावरीला नेलाय, रावरीवरून शिर्डीला, पुणतांब्याला नेलाय, पुणतांब्यावरून शिर्डीला, शिर्डीवरून नाशिकला नेलाय. याचं एकमेव कारण, आजपर्यंत आपण जागरूक नाही, कुणीही जागरूक नाही. 2 वर्षापूर्वी आपण इथून पायी चालत गेलो, त्यावेळेस पण जे आपण बोलत होतो का आपला मार्ग बदललाय, तर त्यावेळेस कुणी दखल घेतली नाही. त्यांना असं वाटलं आता हे लोक काहीच करत नाही, आपण यांचा मार्ग कुणीकडून पुढे घेऊन जाऊ. आता त्यांनी असं केलंय का तो 200चा 235 केला आणि 235चा आता 300 किलोमीटर केला. तुम्ही पुणा नाशिकला पुणा नाशिकच्या रेल्वेमध्ये तुम्ही बसू शकत नाही. त्यांनी सरळ सांगितलं तुम्ही बसायचं नाही त्या रेल्वेत. तुम्ही ऐकणार आहात का? जागा कधी होणार आहात? आणि ही आता खरी वेळ आहे. आपली ही रेल्वे आपल्या बोटा गावातून गेली. बोटा हे रेल्वे स्टेशन झालं. फक्त रेल्वेने आपला प्रवास करणार नाही पुणे पुन्हा नाशिकला. बोटा गावाची विकासाची सर्व द्वारे खुली होती. बोटा गावात त्या रेल्वेच्या पाठोपाठ येणारे नवनवीन उद्योगधंदे बोटा गावात येतील. बोटा गावाचे युवक आहेत, रोजगार आहे, सुशिक्षित आहेत, त्यांना नवनवीन उद्योगधंदे त्यांना करण्यासाठी रोजगार भेटेल. त्यामुळे या सर्व मागण्यांसाठी आपण उद्या रास्ता रोको आंदोलन ठेवलेलं आहे. मित्रांनो, ही रेल्वे एकदा जर गेली, आता जर आपण काही बोललो नाही, 5 वर्ष आपण पाठपुरावा करतो विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून. पांडुदादा असतील, मुन्ना असतील, अनेक कार्यकर्ते आहेत, संतोष शेळके असतील, संभाजी असतील, पत्रकार सतीश पापळे, त्यांचं अभिनंदन करतो का त्यांनी आता 5 वर्ष या विषयाचा ते पाठपुरावा करतात. परंतु कुठलीही गोष्टीचा या राजकीय पुढाऱ्यांना त्याचे सोयीसुद्धा राहिलेलं नाहीये. त्यामुळं ना थांबल्याशिवाय तोंड उघडणार नाही सरकारचं आणि या प्रशासनाचं. त्यामुळं उद्या नक्की सांगतो तुम्हाला, याच्यावर तोडगा निघेल. पण कधी? कागदावरची लढाई विकास क्रांती सेनेनं पूर्ण केली 5 वर्षाची. रस्त्यावरची लढाई आता तुमच्या सर्वांच्या हातात आहे, आणि ती जर जिंकली 99-100% रेल्वे मार्ग बोटातून जाऊन बोटा इथं रेल्वे स्टेशन होईल. परंतु ती जर आपण हारली तर ही लढाई आपल्या सामान्य जनतेची हार होईल. त्यामुळे बोटा गावातील सर्व ग्रामस्थांना, सर्व तरुणांना, सर्व महिलांना मी विनंती करतो, 1 दिवस द्या, फक्त 1 दिवस आपल्या भावी पिढीच्या भविष्यासाठी द्या. फक्त 1 दिवस आपल्या येणाऱ्या उज्ज्वल भविष्यासाठी द्या. फक्त 1 दिवस या पुणा नाशिक रेल्वेसाठी द्या, आपलं भविष्य उज्ज्वल होईल. एवढं बोलून मी माझं 2 शब्द संपवतो. धन्यवाद. रेल्वे आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बाबाची. खरं तर मी या 4-5 तरुण असतील, या तरुणांचं सर्वप्रथम मनापासून आभार मानतो. त्याच्यामध्ये इंजिनियर संतोषजी फापाळे असतील, भगवंतदादा काळे असतील, आणि आपले सतीशजी फापाळे, ही मंडळी, तरुण तडफदार मंडळी खरं तर यांनी रेल्वे बोटा गावातून जावी आणि प्रामुख्याने बोटागाव स्टेशन व्हावं याकरता लढा उभारण्याचं काम या 4-5 मंडळींनी उभारले. खरं तर आपण जास्तीत जास्त संख्येने जमून या ठिकाणी चांगला प्रतिसाद देण्याचं काम करायचंय. एवढीच कृती फक्त आपल्याला करायची. आयुष्यभर काम 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 केलंच पाहिजे, त्याबद्दल वाद नाही. परंतु जेव्हा आपल्यावरती वेळ येते, जेव्हा आपल्या
हातातलं आपल्या हक्काचं काही हिसकावून घेतलं जातं त्यावेळी जागृत होण्याची वेळ असते आणि मला वाटतं ती वेळ येऊन ठेपलेली आहे. आणि आपला हक्क बजावण्यासाठी उद्या खूप जास्तीत जास्त संख्येनं आपण सर्व बोटेकरांनी त्या ठिकाणी स्वराज हॉटेल पाशी जमावं अशी सर्वांना मी विनंती करतो. रास्ता रोकोचं आंदोलन ठीक 9:30-10 वाजता त्या ठिकाणी चालू होणार आहे. अनेक आमदार येतील, मंत्री येतील, मोठमोठे अधिकारी त्या ठिकाणी येणार आहेत. विशेष करून मी बोटेकरांना सांगतो की बोट्यामध्ये स्टेशन होण्याचा हट्ट या 4-5 मंडळींचा आहे आणि तो का असू नये. मोठा गाव जर पठार भागाची राजधानी आणि या राजधानीमध्ये जर का स्टेशन होणार असेल तर आमच्यासाठी ती गोष्ट आहे. रेल्वे होणं म्हणजे फक्त पुण्यावरून बोट्याला जाणं, बोट्यावरून नाशिकला जाणं असा त्याचा अर्थ नाही. रेल्वेमुळे अनेक गोष्टींमध्ये बदल होणार आहे. मोठमोठ्या कंपन्यांचा माल आपल्या गावातनं, खेडेगावातनं मोठ्या शहरात पटकन त्या ठिकाणी पोहोचणार आहे. आपला शेतमाल पटकन पोहोचणार आहे. कमीत कमी भावामध्ये त्या ठिकाणी, कमीत कमी भाड्यामध्ये मोठ्या शहरामध्ये हा शेतमाल पोहोचणार आहे. याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे. मला खूप बोलायचंय, आज तुमचा वेळ घेणार नाही. उद्या त्या ठिकाणी आपण जे बोलायचे ते बोलणार आहोत. आजच्या तारखेत फक्त मी सर्व बोटेकरांना एवढीच विनंती करेन की मी पाया पडून विनंती करतो, पुन्हा ही वेळ नाही, अभी नाही तो कमी नाही. आणि म्हणून सर्वांना पाया पडून विनंती करतो, उद्या जास्तीत जास्त संख्येने इथं स्टँडवर बसण्यापेक्षा एक दिवस आपल्या हक्काच्या लढ्यासाठी द्या आणि सर्वजण त्या ठिकाणी स्वराज फुटबॉलपाशी रास्ता रोकोसाठी या अशी सर्वांना नम्र विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद. आपला लढा सक्सेस झाला ना, समोर तुमच्या दंडवत घेऊन तुमचे आभार मानणार. याचं कारण असं आहे की उद्या माझं पोरग, माझ्या पोराचं भविष्य उद्या अबाधित होणार आहे. उद्या तुमचं पोरग, तुमची मुलगी ती इथून कॉलेजला जाणार आहे, तुमची मुलं इथून नोकरी संदर्भात जाणार आहेत. उद्या मी तुमचे 100% आभार मानेन. याचं कारण असं आहे, आपण छत्रपतींच्या मातीतली माणसं आहोत. मला एक सांगा, मला एक तुम्हाला छोटासा प्रश्न विचारायचा आहे. या ठिकाणी सगळे माझे मित्रमंडळी, पाहुणे मंडळी आपले सगळे उभे. माझी एक विनंती, प्रत्येकाने मला अपेक्षा आहे का प्रत्येकाने मला एक 500-500 रुपये देता का? देता का? ते परत भेटणार नाही. 500-500 रुपये देणार का? नाही देणार, नाही देणार. कारण 300 रुपयासाठी आपल्या घरातला एक माणूस अख्खा दिवसभर राबतो. एक लक्षात घ्या, ही जी रेल्वे, हिचं पहिल्यांदा मूळ समजून घ्या. ही रेल्वे कोणाची आहे? आपण म्हणतो आमच्या हक्काची, पण ती कशी हक्काची आहे? मी सकाळी उठलो, पहिल्यांदा दात घासले, त्या कोलगेटवर पण मी टॅक्स दिलाय. गॅस पेटवायला माचीस वापरली तिच्यावर पण टॅक्स दिलाय. गॅसच्या टाकीवर टॅक्स दिलाय, त्याच्यामध्ये टाकलेल्या वाटाण्या फुटाण्यावरती पण टॅक्स दिलाय. हे घातलेल्या कपड्यांवरती टॅक्स दिलाय, या डिझेलवरती टॅक्स दिलाय. आणि हे सगळे माझे पैसे, तुमचे, आमचे पैसे या शासनाच्या पाकिटमध्ये, तिजोरीमध्ये. रेल्वे आपल्या कशी हक्काची? तो पैसा माझा आहे, तुमचा आहे, आपल्या सगळ्यांचा आहे. ही कामं वर्षातून 50 वर्षातून 60 वर्षातून एकदा निघतात. रेल्वे मंत्रालयाकडे अर्धा पैसा रेल्वे मंत्रालय घालणारे सेंट्रल गव्हर्नमेंट, अर्धा पैसा स्टेट गव्हर्नमेंट घालणार आहे. पण यांच्याकडे गेलेला पैसा यांच्या तिजोरीत छापला गेलेला नाहीये, तो आपल्या घामातून तयार झालेला आहे, आपण त्यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे. आणि ही रेल्वे आपल्याकडे 50 वर्षापासून ऐकतोय का पुणे नाशिक रेल्वे होईल 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 होईल. एक पिढी गेली, दुसरी पिढी गेली, आपली तिसरी पिढी चालली. आता कुठेतरी व्हायची वेळ आली आणि ती पण चोरीला गेली. तुम्ही मला 500 रुपये देऊ शकत नाहीये, लक्षात घ्या. तुम्ही सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत 200-300 रुपयाचा टॅक्स भरताय शासनाला. वर्षानुवर्ष भरत आल्या, 3 पिढ्या भरत आल्या, 3 पिढ्या भरत आल्याच्या नंतर आज ती रेल्वे तुम्हाला येणार त्याच पैशाची. ते पैसे जर कोणी चोरत असेल आणि तुम्ही जर गप्प बसणार असाल तर मला असं वाटतं की तुम्ही अजिबात डोळे असून झाकून घेतलेले आहेत आणि कान असून बहिरे राहिलेत असं मला वाटतंय. मी तुमचा मुलगा आहे, मी तुम्हाला बोलतोय, तुमच्यासमोर बोलतोय. तुम्हाला वाईट वाटलं तर मला तुम्ही बोला, पण माझं वाक्य जर खोटं असेल, हे वाक्य तुम्ही अनालिसिस करून बघा. आपल्या घरातल्या करत्या मुलाला, शहाण्या मुलाला विचारा का तो माणूस असं म्हणत होता का हे पैसे आपले आणि हे पैसे कोणीतरी चोरते, आपल्याला मिळवले पाहिजेत. हे वाक्य जर तुम्हाला पटलं तर तुमच्यामधील प्रत्येक माझ्या मित्र माता रावणींना, प्रत्येक मित्राला, माझ्या नातेवाईकाला माझी विनंती आहे की आपण 500 रुपये जर ह्या भगवान काळाला देऊ शकत नाही, तो परत मागे देणार नाही या हिशोबाने, तर माझे हजारो लाखो रुपये आहेत आपले स्वतःचे आहेत, माझे, तुमचे, आपल्या सगळ्यांचे. तो जर कोणी आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी चोरून दुसरीकडून देत असेल तर आपण गप्प कसं बसणार? आपल्या सख्या भावानी जर आपलं 4 बोटं शेत नांगरलं तर साहेब आपण त्याच्यावरती दांडे काट्या घेऊन उठतोय. आणि आपले लाखो रुपये जर कोणी चोरून देणार असेल आणि तरी आपण गप्प बसणार असेल तर हे संयुक्तिक नाहीये. माणूस म्हणून आपल्याला शोभणार नाही. आपली मुलं आपल्याला यासाठी माफ करणार नाहीये. आपल्या पिढीसाठी आज तुम्ही बोटाल गावाबद्दल सांगितलं आणि खरोखर ही गोष्ट 100% सक्सेस आहे, खरी आहे.
की हे बोटा गाव हे जंक्शन ठरेल, हे बोटा गाव हे इतक्या मोठ्या लेवलवरती डेव्हलप होईल. आपल्या सगळ्यांची मुलं बाळं आपल्या शेजारच्या गावाभागातली मुलं बाळं इथे व्यवसाय करू शकतात. आपल्या 4 पिढ्या 5 पिढ्या नव्हे तर इथून पुढचं संपूर्ण जीवन बदलून जाईल. उद्या घाटगाव तालुक्याची आपण मागणी करतोय आणि ती मागणी सुद्धा 100% पूर्ण होण्याजवळ जीवनमान वाढत चालले, लोकसंख्या वाढत चाललेली आहे. आपला फटाफट जर तुटला, तालुका आपल्याला जवळ आला तर आपल्या ह्या मोठ्या गावाची अतिशय प्रगती होऊ शकते. रेल्वे स्टेशन जर या ठिकाणी झालं तर मुंबई पुण्याला जे गोडाऊन आहेत, मोठमोठ्या कंपन्या आहेत, त्या कंपनीची गोडाऊन आपल्या इथं होऊ शकतात. पुण्यामध्ये चाकणमध्ये जर एखादं गोडाऊन भाड्याने घ्यायचं ठरलं तर महिन्याला 10 लाख 15 लाख रुपये भाडं जातं. तेच गोडाऊन जर आपल्या इथे एखाद्या शेतामध्ये जर बांधलं तर त्याला 2 लाख 3 लाख रुपये भाडं आपल्याला मिळू शकतं. अशी भरपूर प्रकारची डेव्हलपमेंट या ठिकाणी होणार आहे. भरपूर प्रकारची जेवढी आपण कल्पना सुद्धा केलेली नाही. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की हा रेल्वे मार्ग इकडून यावा. ही चळवळ फक्त आमची एकट्याची नाहीये, ही चळवळ फक्त आपण इथं उभे एवढ्यांचीच नाहीये. या चळवळ या ठिकाणी बोटा गाव असेल, परिसरातील गावं असतील, या सर्वांच्या माता भगिनींच्या प्रत्येकाच्या पोटापाण्याची, प्रत्येकाच्या लेकराबाळांच्या भविष्याची ही चळवळ आहे. आणि याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना यावंच लागेल आणि यावंच लागेल. याचं कारण असं का आज नाही आलो तर परत तुमच्या 5ही पिढ्या ही रेल्वे इथून जाणार नाही, नाही आणि नाही. म्हणून माझी मनापासून तुम्हाला तळमळची विनंती आहे, ही सभा नाही, ही आपली फक्त एक नियोजन बैठक आहे. विशेष करून बोटा गाव आणि बोटा गावात आता इतरत्र पाहुणे सगळे उभे राहिले, चहा प्यायला गेले, कोण गप्पा मारते टप्पा मारते, सगळं काय करतायत, हरकत नाही. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, ही खरी लढाई आणि सगळ्यात मोठी लढाई, हिचा जर कोणाला जर सगळ्यात मोठा रेटा द्यायचा आहे तो ह्या बोटा गावालाच द्यायचा आहे. कारण ही मातृभूमी आहे आणि हेच ठिकाणी हे आंदोलनाचं ठिकाण असणार आहे आणि हे रेल्वे स्टेशन जंक्शन असणार आहे. म्हणून बोट्याची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. आम्हाला याचा कुठलाही श्रेय नको आहे, आम्हाला काहीच नको आहे. आपली सगळ्यांची लेकरं बाळं या ठिकाणी गुन्हा गोविंदाने सुखी जगू शकतील यासाठी आपल्याला लढा द्यायचा आहे. आमचा कुठला पक्ष नाही, आमची कुठली पार्टी नाही, आमचं कुठल्याच प्रकारचं संघटन, कुठल्या प्रकारचं काही नाही. आमची फक्त तळमळ आहे. ही तळमळ आपल्या सगळ्यांनी ऐकली पाहिजे. आपण सगळ्यांचं जीवनमान उंचावेल म्हणून विनंती आहे. प्रत्येकाने यायचंय, महिला मुलं बाळ सगळ्यांना घेऊन यायचं आणि या ठिकाणी आपण हा रास्ता रोको सक्सेस करायचा आहे. उद्याचं आंदोलन सक्सेस झालं तर आपण लक्षात ठेवा, 5 वर्ष कमवून आपल्या मुलाला जेवढं आपण ठेवणार आहे, 10 वर्ष कमवून जेवढे ठेवणार आहे तेवढं सगळं उद्याच्या एका दिवसात साध्य होऊ शकते. लक्षात ठेवा, आपली एक मोबाईल शॉप आहे, उद्या जंक्शन झाल्यावरती त्या मोबाईल शॉपचा धंदा 5 पट वाढणार आहे. एक हॉटेल आहे, एक मेडिकल आहे, किराणामालाची दुकाने काही असू द्या, याचा प्रत्येकाचा धंदा 50 पट 100 पट जास्त वाढणार आहे. म्हणून यायचं, एक दिवसाच्या धंद्याकडे बघू नका, एक दिवसाच्या फायद्याकडे बघू नका, भविष्याकडे बघा. विनंती आहे, मनापासून विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, कळकळीची विनंती आहे. ऐका आणि नक्कीच सामील व्हा. उद्या आपल्या सर्वांना या ठिकाणी एक फार मोठी लढाई लढायची. छत्रपतींच्या काळामध्ये तलवारीची लढाई होती आणि त्यामुळे स्वराज्य उभं राहिलं. आपल्या काळामध्ये ह्या वेगळ्या लढाई आहेत आणि ह्या लढाया त्याच तोलामोलाच्या आहेत. आपल्या हक्कासाठी आहेत, आपल्या न्यायाच्या हक्कासाठी आहेत, म्हणून आपल्याला लढायचं आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, बोला छत्रपती जिजाऊ माता की. टीव्हीएस मोटरच्या अधिकृत विक्रेते शिवशंभू टीव्हीएस एंटरप्राइजेस बोटा आपल्यासाठी घेऊन येत आहेत उत्तम मायलेज, स्टाईल्स आणि फीचर्स यांसारखी वैशिष्ट्ये असलेल्या टीव्हीएस कंपनीच्या बाईक आणि स्कूटर विविध सीसी मध्ये शिवशंभू टीव्हीएस एंटरप्राइजेसच्या भव्य दालनात उपलब्ध. आपल्या स्वप्नातील उत्तम मायलेज व आराम देणारी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग आज संपर्क करा शिवशंभू टीव्हीएस एंटरप्राइजेस बोटा. आमच्याकडे उत्तम मोबदल्यात दररोज एक्सचेंज सुविधा तसेच कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात तत्काळ फायनान्स सुविधा उपलब्ध. टीव्हीएस कंपनीचे सर्व स्पेअर पार्ट योग्य दरात उपलब्ध तसेच सर्व गाड्यांची सर्व्हिस कामे समाधानकारक केली जातील. आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग बोटा बायपास सर्व्हिस रोड शिवशंभू एंटरप्राइजेस बिल्डिंग बोटा तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर श्री सोपान शेठ शेळके पाटील. मोबाईल नंबर 98 60 55 41 51 व 77 98 91 09 91. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.